विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस यामधील प्रॅक्टिस सेट 28 आता आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 28 यामध्ये दिलेली ही उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. ही उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला एक गुणधर्म वापरायचा आहे, तो सुरुवातीला आपण पाहूया. इफ a is rational number and m and n are positive integers, then a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. जर a ही परिमेय संख्या असेल आणि m आणि n हे पॉझिटिव्ह इंटेजर असतील, तर त्यावेळेला या भागाकार क्रियेमध्ये त्यांच्या इंडेक्सची वजाबाकी करायची असते. आता आपण हे पहिलं उदाहरण या गुणधर्मानुसार सोडवूया. a raised to 6 divided by a raised to 4. हे उदाहरण सोडवत असताना त्यांची जी इंडेक्स आहे त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. a raised to 6 minus 4 is equal to square of a. या ठिकाणी आपण त्यांच्या इंडेक्सची वजाबाकी केली. 6 minus 4 त्यांच्या इंडेक्सची वजाबाकी येते 2, म्हणून याचं उत्तर आहे स्क्वेअर ऑफ a. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. m raised to 5 divided by m raised to 8. या ठिकाणी m ची पॉवर आहे 5 आणि पुढे m ची पॉवर आहे 8. या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. m raised to 5 minus 8 यांची वजाबाकी येईल 3, परंतु या ठिकाणी इंडेक्सची वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे, म्हणून वजाबाकीमध्ये मायनस चिन्ह येईल. त्यामुळे याचं उत्तर आहे m raised to minus 3. तिसरं उदाहरण, क्यूब ऑफ p डिवाइड बाय p raised to 13. इथे देखील डिव्हिजन ही क्रिया असल्या कारणाने इंडेक्सची आपण वजाबाकी करणार आहोत. p raised to 3 minus 13. इथे आपण इंडेक्सची वजाबाकी करूया. 13 मधून 3 मायनस केले तर 10 येतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, त्यामुळे इथे इंडेक्समध्ये मायनस चिन्हच येणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे p raised to minus 10. पुढील उदाहरण पाहूया. x raised to 10 divided by x raised to 10. दोन्ही ठिकाणी पॉवर 10 आहे, त्यामुळे वजाबाकी झाल्यानंतर उत्तर येणार आहे x raised to 0. ज्या वेळेला कोणत्याही संख्येची पॉवर 0 असते तेव्हा त्याचं उत्तर 1 असतं, म्हणून इथे उत्तर आहे 1. मुलांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा एखाद्या संख्येची पॉवर 0 असते त्यावेळेला त्या संख्येचं उत्तर 1 हे येत असतं. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. या ठिकाणी आपल्याला किंमत शोधायची आहे. -7 raised to 12 डिवाइड बाय -7 raised to 12. या ठिकाणी देखील दोन्ही संख्यांचा इंडेक्स समान आहे. इथे आपण इंडेक्सची वजाबाकी केली, दोघांची वजाबाकी 0 येते, म्हणून उत्तर आहे -7 raised to 0. या ठिकाणी -7 ची पॉवर 0 आहे आणि ज्या वेळेला पॉवर 0 असते तेव्हा त्याचं उत्तर 1 असतं, म्हणून इथे देखील 1 हे उत्तर आलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहू. 7 raised to 5 डिवाइड बाय क्यूब ऑफ 7. इथे देखील आपण यांच्या इंडेक्सची वजाबाकी करूया. 7 raised to 5 minus 3. याचं उत्तर आहे स्क्वेअर ऑफ 7. इथे 7 ची पॉवर 2 आहे, त्यामुळे आपण 7 ही संख्या 2 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणार आहोत. 7 into 7. आता यांचा आपण गुणाकार करू. 7 7 जा 49, म्हणून याची व्हॅल्यू आहे 49. तिसरं उदाहरण पाहूया. क्यूब ऑफ 4/5 डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ 4/5. यांच्या इंडेक्सची आपण इथे वजाबाकी करू. 4/5 यांची पॉवर 3 आणि 2 आहे, यांची आपण वजाबाकी केली. 4/5 raised to 1. मुलांनो, इथे देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या संख्येची पॉवर 1 असते त्या संख्येची व्हॅल्यू तीच संख्या असते, म्हणून याची व्हॅल्यू आहे 4/5. पुढील उदाहरण पाहूया. 4 raised to 7 डिवाइड बाय 4 raised to 5. इथे देखील यांची इंडेक्स आहे 7 आणि 5, त्यांची आपण वजाबाकी करू. 4 raised to 7 minus 5.
त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर येतं स्क्वेअर ऑफ 4. येथे 4 ची पॉवर आहे 2, म्हणून आपण 4 चा 2 वेळा गुणाकार करूया. 4 × 4 = 16. म्हणून या उदाहरणामध्ये व्हॅल्यू आलेली आहे 16. तर मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 28 आपण सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 29 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.